नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्याचा ठेचा. तर दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी मी अर्धा किलो दोडके घेतलेले आहे. आता मी जास्त प्रमाणामध्ये दोडक्याचा ठेचा बनवणार आहे, त्यामुळं मी अर्धा किलो घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही दोडके घ्या. पावशेर, अर्धा किलो किंवा मग अर्धा पाव. तर आता दोडका आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. दोडक्याच्या वरच्या ज्या शिरा असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्यात आणि या पद्धतीने शिरा काढून झाल्याच्या नंतर ना दोडक्याच्या आपल्याला मोठ्या मोठ्या साईजच्या फोडी करून घ्यायच्यात. आता फोडी करायच्यात म्हणजे आपल्याला आता हे मिक्सरला दोडक्याचा ठेचा करून घ्यायचा आहे. तुम्ही जर खलबत्त्यात किंवा पाट्यावर वंट्यावर करत असाल तर फोडी करायची गरज पडत नाही. आपल्या फक्त त्याच्या शिरा काढून घेतल्या की डायरेक्टली दोडका त्याच्यावर थोडासा जाडसर टेचून घ्यायचा. आणि आपण जर मिक्सरला करणार असेल तरच आपण ना दोडक्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता आपण दोडक्यासाठी जे लागणारं वाटण आहे ते काढणार आहोत. तर हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर याचं आपल्याला जाडसर वाटण करायचं. आता हे मिक्सरला फिरवताना थोडं सांभाळून पल्स मोडवर आपल्याला मिक्सर चालू बंद करूनच हे पूर्ण वाटण वाटायचं, म्हणजे शेंगदाण्याचं असू किंवा मग आपलं दोडक्याचं असू. तर आता कोथिंबीर घालून घेऊन आपण हे बघा या पद्धतीने जाडसर वाटण वाटून घेतलेले, म्हणजे थोडेसे शेंगदाणे त्याच्यामध्ये अर्धे अख्खे असे थोडेसे राहिले पाहिजे. ते दोडक्याच्या ठेच्यामध्ये छान लागतात. आता मी भांड्यामध्ये थोडंसं दोडक्याच्या फोडी काढून घेतल्यात. ह्या पण आपल्याला जाडसरच वाटून घ्यायच्यात, बारीक करायच्या नाही येतात. अगदी आपल्याला त्याला जाडसर ठेवायचं आहे. आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतले. तेल गरम झाल्याच्या नंतरनं आपण हे वाटण जे केलेलं आहे ते वाटण घालणार आहोत. आता वाटण आपल्याला डायरेक्टली घालायचं आहे कारण आपण त्यामध्ये जिरे घातलेले आहेत. आपल्याला फक्त आता फोडणीमध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मोहरीचा वापर करू शकता, पण मी फक्त या ठेच्यामध्ये जिऱ्याचा वापर करते. त्यामुळं मी जिरे ऑलरेडी वाटणामध्ये घातलेले आहेत, त्यामुळं आपण तेलामध्ये घालायची गरज पडत नाही. आता आपला कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की आपण जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण घालून व्यवस्थित परतून घेऊ. आता वाटण घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे हिरवी मिरचीचा कच्चापणा आहे ते थोडासा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये हे वाटण परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना आपण जे दोडका मिक्सरला फिरवून घेतला आहे किंवा जाडसर वाटून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता दोडका आपण ना थोडंसं एखाद्या भांड्यामध्ये काढून त्याच्यात एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे. याच जागेवर जर आपण पाट्यावर किंवा वरवंट्यावर जर दोडक्याचा ठेचा बनवला तर दोडक्याला जास्त पाणी सुटत नाही, त्यामुळे त्या दोडक्याचं पाणी काढायची काही गरज पडत नाही. पण आपण ज्यावेळेस मिक्सरला फिरवून घेतो ना तर त्याला पाणी सुटतं बऱ्याच प्रमाणामध्ये. त्यामुळं आपल्याला ते दोडक्याचं जे आपलं वाटण आहे किंवा दोडका जो आपण मिक्सरला फिरवून घेतला आहे तो थोडासा निथळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्तीचं काही पाणी निघत नाही, पण आपल्याला थोड्या प्रमाणात जे पाणी आहे ते जर काढलं तर दोडका पटकनी परतल्या जातो आणि त्याचा ठेचा लवकर तयार होतो. म्हणून आपल्याला त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकायचं. या पद्धतीने मी थोडं थोडं करून दोडका निथळून घेते. आता हा निथळलेला जो दोडका आहे तो आपण आता आपले जे मिरचीचं वाटण आहे त्यामध्ये घालून घेऊ. हा दोडक्याचा ठेचा 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतो, त्यामुळं मी जास्त प्रमाणामध्ये बनवून घेतलेला आहे. आता बघा आपण हळद घालून घेतली होती वाटणामध्ये. ती हळद व्यवस्थित परतून घेतली आहे. त्यानंतर ना आपला जो राहिलेला दोडका आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडासा शिल्लक होता तो मी कढईमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला फुल गॅसवर आपल्याला पहिल्यांदा त्याला एक 2 ते 3 मिनटं परतायचं आहे. नंतर मिडियम गॅसवर आपल्याला त्याला फक्त तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आपल्याला त्याला झाकणही ठेवायचं नाही आहे किंवा त्याला आपल्याला अगदीच कोरडे होईपर्यंत जास्त वेळ परतायचं आहे असं नाही आहे. फक्त आपला जो ठेचा आहे त्याचं आपण जे तेल घातलं आहे ते अगदी असं मसाला आपण जो फ्राय करतो एखाद्या ग्रेव्हीचा त्याला तेल सुटतं या पद्धतीने थोडंसं त्याला तेल जर सुटलं तर आपला ठेचा तयार झाला समजून घ्यायचा आणि गॅस बंद करून टाकायचा. ठेच्याची चव इतकी सुंदर लागते. तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा. रोजच्या जेवणाच्या ताटामध्ये जर या पद्धतीने बनवलेला जर ठेचा असेल तर आपल्याला भाजीची सुद्धा गरज लागत नाही, एवढा छान हा ठेचा लागतो. तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. आपण जसं दोडक्याचा ठेचा करतो त्याच पद्धतीने आपण हिरव्या वाटण्याचा ठेचा किंवा मग कच्च्या टोमॅटोचा ठेचा खूप सुंदर लागतात. हे आपण चटणीपेक्षा जर या पद्धतीने वेगवेगळ्या भाज्यांचा ठेचा बनवला तर भाजी पोटामध्ये जाते आणि तोंडालाही छान चव येते. तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा करून बघा आणि ठेचा झाल्याच्या नंतर मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या ठेच्याला तेल सुटले तुम्हाला दाखवते. या पद्धतीने एकदा तेल सुटलं तर आपला ठेचाही तयार झाला आणि ठेच्याचा रंगही बदलला आहे बघा. आपण सुरुवातीला ज्यावेळेस परतायला घेतला होता त्या टायमाला त्याचा थोडासा रंग लाईट होता, आता एकदम डार्क हिरवा रंग आलेला आहे.
तर आपला ठेचा तयार झाला आहे. आपण तयार झालेला ठेचा वाटीमध्ये काढून घेऊ. मी बनवलेली दोडक्याचा ठेचा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, पुन्हा भेटूया वेगवेगळ्या आणि अशाच नवीन चटकदार रेसिपीसोबत.